अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हो, मला माहिती आहे मला गाता येत नाही, पण हा अभंग इथे गाण्याचं कारण जरा वेगळं आहे. आणि या अभंगाच्या सुरुवातीला येणारा शब्द म्हणजे अबीर, ज्या शब्दाबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. तर हा शब्द मूळचा अरबी भाषेतनं मराठीत आलेला आहे आणि तो तसाच्या तसा आपल्याकडे आलेला आहे. म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचा बदल किंवा त्याचा अपभ्रंश केला गेलेला नाही. मग आता या शब्दाचा अर्थ तरी काय? तर अबीर म्हणजे सुगंध. मग नुसताच सुगंध का? तर नाही. असा सुगंध जो कधीही विरत नाही, जो कायम दरवळत राहतो. जेव्हा आपण चंदन, कापूर, कस्तुरी आणि केशर या चारही जिन्नसांना एकत्र करतो किंवा या चारही जिन्नसांच्या सुगंधाला एकत्र करून जो सुगंध निर्माण होतो त्याला अबीर असं म्हणतात. हे तुम्हाला माहिती होतं का? मला सांगा बरं. या शब्दाबद्दलची एक खूपच गमतीदार गोष्ट मला कळली आहे. म्हणजे मला तरी ती गंमतच वाटली बरं, की अबीर हा अरबी भाषेत स्त्रीलिंगी शब्द आहे. म्हणजे अरब मधल्या बऱ्याचशा स्त्रियांचं नाव अबीर असतं. युजली मुलांचं नाव ते अबीर ठेवत नाही. असतं पण फार क्वचित, अगदीच कमी. मराठीत आपण मुलांचं नाव अबीर ठेवतो, यात आपली काही चूक नाही, कारण मराठी भाषेला अनुसरून अबीर हा पुल्लिंगीच शब्द आपल्याला भासतो. आता यापुढे म्हणजे जेव्हा हे कळलंय, यानंतर या माहितीचा उपयोग कसा करून घ्यायचा हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करायचा का ज्यांच्या मुलाचं नाव अबीर आहे, किंवा जे आपल्या मुलाचं नाव अबीर ठेवणार आहेत, किंवा तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव अबीर ठेवायचं आहे की नाही, हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. माझं काम आहे तुम्हाला माहिती सांगणं, ते मी केलंय. मराठीतल्या अशाच शब्दांबद्दलच्या गमती जमती जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर थोडीशी मेहनत तुम्हालाही करावी लागेल. माझ्या या पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. पण जर असं कधी झालं की तुम्ही कुठेतरी गेला आहात आणि तिथे तुमच्या कानावर एक असा एकदम मराठी शब्द पडतो जो तुम्ही कधीच ऐकला नाहीये, हे काय आहे? जेव्हा असं तुम्हाला कधी वाटतं, तो शब्द तुम्हाला अनोळखीच असतो आणि त्याचा अर्थ तुम्हाला जर माहिती करून घ्यायचा असेल तर तो शब्द मला कॉमेंट्समध्ये सांगा ना. त्या शब्दाची माहिती तुम्हाला देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. भेटूया मग मराठीचा ह्या सिरीजच्या पुढच्या भागात लवकरच.